सर एकच प्रश्न होता सर, मग असा वेळाऊट असू शकतो का की 1 वर्षापेक्षा 5 वर्षाचा पर्याय बरा? आता समजा तुम्हाला 100 रुपये खर्च करायचे असतील, पुढल्या वर्षापर्यंत शक्य आहे. म्हणजे प्रस्तुतीकरण जे आहे ना ते जस्टिफाय व्हायला पाहिजे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट रिजेक्ट केला तर आपल्याकडे काही एफर्ट राहणार नाही त्याच्यात. दरवर्षी 2 रुपये खर्च करणार का असा त्याच्यातनं मुद्दा निर्माण होईल. सर मुझे ये पूछना था कि आप जो 85% बोल रहे हैं, तो जो अमाउंट हमको 31 मार्च तक आता है हमारे संस्था के अकाउंट में, तो वहाँ तक ही हमको 80% देखना है ना? 50% आप रिटेन कर सकते हैं, 85% आपको स्पेंड करना. उसमें से जो 31 मार्च तक आया, कैश मिला नहीं मिला वो आपका जिम्मेदारी है. जी. आपने एक बार अकाउंट में स्पेसिफाई किया कि इतना पैसा मुझे मिला है, 85% यू हैव टू स्पेंड. ओके. तो कहाँ से स्पेंड करे वो अलग बात है. जी. क्योंकि कभी कभी क्या होता है सर कि जो अमाउंट है जो डोनर दे रहा है, तो वो अमाउंट बाद में भी देता है, वो अप्रैल मई जून में भी देता है वो वाला अमाउंट. कभी कभी ऐसा होता है. नहीं, रिसीट कौन से तारीख को आप निकाल रहे हैं और अकाउंटिंग में कहाँ आ रहा है आपका पैसा? जी, यानी जो बुक करते हैं उसके हिसाब. वही हिसाब है. देखो अभी जैसे अपन पकड़ते हैं कि कैश ऑन हैंड या कैश एट बैंक जो है, वो बैंक में बैलेंस क्या है वो अपन देखते नहीं है. अपने हिसाब में जो कैश एट बैंक है वही बैलेंस शीट में आता है. दूसरा अपन बैंक के वो रिकंसिलिएशन करते हैं वो अलग बात है, लेकिन अपने बुक्स में जो अकाउंट है जो बैलेंस है वही बैलेंस शीट में आएगा. दूसरा कौन सा भी बैलेंस नहीं आया. तो अगर आपने बुक किया है तो इट इज बेटर. अगर नहीं आप कर सकते तो नेक्स्ट ईयर में उसको रिसीट दे दे, लेकिन उसको लगेगा एटीजी का डिडक्शन चाहिए, तो एटीजी का डिडक्शन जाए तो 31 मार्च के पहले वो मांगेगा. तो इसके हिसाब से वो नहीं आपको उसमें से रास्ता दिखा सकता है. सर एक प्रश्न. अच्छा बोल. माझा असा प्रश्न होता की सगळ्यांना विनंती आहे बायकांना खास करून आपले मोबाईल सायलेंट ठेवा आणि जरा पुढे बघा. तर माझा असा प्रश्न होता की ठीक आहे आपल्याला म्हणजे जिथे फिजिबलच नाही त्या तारखेला जर पैसे आले तर तो मुद्दा आहे. तुम्ही म्हणता तसं मग त्याच्यात 10-9 जे काही फॉर्मचे आकडे असतील तो फॉर्म भरला, पुढच्या वर्षात आपण खर्च करू असं ठरवलं, तो मुद्दा वेगळा. पण जिथे आपल्याला वेळ आहे अशी परिस्थिती आहे किंवा कमी वेळ आहे पण आपण काही करू शकतो, तर काही ऍक्टिव्हिटी वगैरे तो मुद्दा वेगळा आहे. पण मी काही जे ठराविक खर्च आहे म्हणजे तुमच्यासारखे सीए असतील, ऑडिटर असतील किंवा रेंट असतील, जे मला खर्च एनिवे त्याचे ऍडव्हान्स पेमेंट जर मी करून टाकले पुढचे त्या पैशातनं, तर तो प्रश्न मिटतो ना. म्हणजे ऍक्टिव्हिटीसाठी वेळ लागतो पण ह्या सगळ्या गोष्टीचे पेमेंट मला देणं आहेच एनिवे. एक चालेल का मी शब्द वापरलाय खर्च करायचे. ते खर्च करायचं याचा अर्थ बॅलन्स शीट मध्ये आयटम ज्यादा कामा नाही. अच्छा, ऍडव्हान्स खर्च पाहिजे, खर्च शब्द पाहिजे. आता हा ऍडव्हान्स जो आहे हा परत येणार आहे, त्यामुळे तो ऍडव्हान्स धरला जात नाही त्याच्यामध्ये, ऍडव्हान्स पेमेंट केलेला असेल तर. त्यामुळे ऍप्लिकेशन ऑफ फंड्स मध्ये तुम्हाला असेच मुद्दे पाहिले पाहिजे की तो खर्चाच्या स्वरूपात आहे किंवा भांडवली खर्च तो परत तुम्ही मागणार नाहीये. आज जर तुम्ही एखादं फर्निचर घेतलं तर परत ते काही फर्निचर तुमच्या दृष्टीने डेबिट क्रेडिट होणार नाहीये. पण ऍडव्हान्सचा जो भाग आहे हा परत देण्याच्या स्वरूपातला भाग आहे. तुम्ही परत मागू शकाल, कर्ज दिलं तोही परत मागू शकाल. त्यामुळे तो जो खर्च आहे तो याच्यामध्ये धरला जात नाही. पण मग रेंट वगैरे पण ते तसंच. रेंट हा या वर्षीचा खर्च होत नाही ना. राईट, ऍडव्हान्स खर्च व्हायला पाहिजे. खर्च सर माझा असा प्रश्न आहे की का अन्य असे जसं की उदाहरणार्थ की एमसॅक्स आहे, एमडॅक्स आहे या एफएच आहे, ही लोक आम्हाला काही 2 इन्स्टॉलमध्ये किंवा 3 इन्स्टॉलमध्ये काही सर्टन अमाऊंट त्यांनी दिलेली आहे. बरं, आणि मग ते कधी कधी असं होतं की वर्ष संपायच्या 30 किंवा 28 मार्चपर्यंत ही अमाऊंट सगळे दिली जाते आणि मग ऑलरेडी आम्ही तो मागचा जो बॅकलॉग आहे तो भरून काढणं शक्य नाही. आणि मग अशा वेळी मग काय करू शकतो आपण? याच्यातला तुमचा जो मुद्दा आहे तो आपल्या पुढच्या कुठल्या तरी स्लाइड मध्ये आहे, त्यावेळेला आपण हा चर्चा करू. म्हणजे तुम्ही ऍडव्हान्स बुकिंग करताय म्हणजे स्वतःचे पैसे अगोदर खर्च करता आणि नंतर त्यांच्याकडनं पैसे घेता, असा तुमच्या बोलण्याचा एकंदर अर्थ जाणवतो. त्याच्या संदर्भात आपली पुढली स्लाइड त्याच्यात आपण 5 मिनिटं खर्च करणार. प्रश्न होता
समजा मी एक डोनर आहे आणि मी एखाद्या ट्रस्टला किंवा एखाद्या एनजीओला 10 कोटी रुपये देतोय आणि त्यांना सांगतो की तुम्ही पुढचे 4 वर्ष वापरायचे, प्लस त्याच्यामध्ये तुम्ही ते इंटरेस्ट मध्ये नाही ठेवू शकत, बँक अकाउंट मध्ये नाही ठेवू शकत, तर मग हे पुढच्या 4 वर्षामध्ये तुम्हाला हे 10 कोटी रुपये वापरायचे, तर त्यावेळेस आपल्याला फॉर्म 9A असे 4 वर्ष भरावे लागणार आहेत का? नाही, तुम्हाला नाही भरता येणार, कारण एकदा पैसे दिले की म्हणजे त्या एनजीओला ते फॉर्म 9A भरावं लागणार आहे का? त्या परिस्थितीमध्ये काय करावं लागणार? नाही, ज्या माणसाला ज्या ट्रस्टला पैसे मिळणार आहेत त्यांनी भरायचे ते एनजीओच सांगतोय की त्या एनजीओने 4 वर्ष फॉर्म 9A भरावं लागणारच आहे. जर तुम्ही खर्च केले नाही तर भरायला लागणार. मार्चच्या 30 तारखेलाच तो फॉर्म भरायचा आहे, प्रत्येक 3 वर्ष. 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. वापरता येणार. सर बरोबर, एक प्रश्न आहे की जर 31 मार्च पूर्वी म्हणजे काही तासापूर्वी जर पैसे डिपॉझिट झाले आणि आता पैसे खर्च करायला काहीही म्हणजे वेळावर नाहीये, तर त्या संस्थेने ठरवलं पुढील 10 वर्षासाठीचं जो काही आपला जागेचं भाडं आहे ते आपण पहिल्यांदाच देऊन टाकू. प्रश्न पडला बॅलन्स शीट वर दिसणार तो जर तुम्ही खर्च म्हणून या 31 मार्च 2024 भाडं 10 लाख रुपये टाकलं तर काय प्रॉब्लेम नाही, पण त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स करावं. सर मी काय म्हणते, आता तुम्ही जे नवीन फॉर्म भरा म्हटलं, आज जर आपल्या खात्यावर पैसे कोणी टाकेल किंवा नाही टाकेल, आपण तो ऑलरेडी फॉर्म भरून ठेवला तर चालतं. म्हणजे टाकणारा किती बी टाकू द्या आपल्या खात्यावर पैसे. आता कोणी पैसे उधार टाकणार आहे आणि आपण फॉर्म भरला नाही आणि ती मार्च 31 तारीख आपण त्या झुकीत फॉर्म भरू शकणार नाही. त्याच्यासाठी आपण फॉर्म भरून जर आपण पुढे जाऊया. प्रश्न उत्तराचा दास नंतर ठेवा. आहे सेशन वेगळा, कार्यक्रम पत्रिकेमध्ये वेगळा पण अर्धा तास ठेवलाय. आता एक 2 महत्वाचे मुद्दे या ट्रस्टच्या कॉर्पोरेटच्या संदर्भात आहेत. ज्या वेळेला तुम्हाला देणगी मिळेल ती जर देणगी तुम्ही इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटला जर जमा करणार असाल तर त्या देणगीच्या अगेन्स्ट जो देणारा देणगीवाला आहे, देणगीदार ज्याला आपण म्हणतो, त्याला एटीजी व्हॅलिड एक्झम्पशन मिळत नाही. त्यामुळं देणगीदाराला जर डिडक्शन एटीजी खाली जर द्यायचं असेल तर ती मिळालेली देणगी हे तुमच्या कॉर्पस फंडाला जमा करायला. हा अगदी महत्वाचा मुद्दा तुम्ही ध्यानात घ्या की ज्या व्यक्तींना एटीजीचं डिडक्शन पाहिजे आहे त्या सर्व व्यक्तींना तिने दिलेली जी देणगी आहे ती कोणत्याही परिस्थितीमध्ये इन्कम एक्सपेंडिचरला जमा करता कामा नये, ती कॉर्पसला जमा करणं काळाचं. आता प्रश्न असा निर्माण होतो की आता तुम्ही कॉर्पसला खूप पैसे जमा केले आणि आता त्या कॉर्पस मधनं तुम्हाला काही खर्च करायचा. इतक्या दिवस काय होतं, तुम्हाला जसे पैसे मिळत होते तेव्हा इन्कम एक्सपेंडिचर जमा करत होता, रिसीट पेमेंटला जमा करत होता आणि रिसीट पेमेंटचे 85% तुम्ही खर्च करत. आता इथं तुम्ही सांगताय कॉर्पस फंडामध्ये भरपूर पैसे जमा झाले, बँकेचा बॅलन्स भरपूर वाढलाय आणि आता तुमच्याकडे जे काही पैसे खर्च करायचे ते खर्च करण्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही खर्च करायचा. तर तो खर्च जर समजा तुम्ही ट्रस्टच्या कॉर्पस मधनं जर केला तर 85% रक्कम वजा होईल का नाही हा आपल्याकडे बरोबर. परत सांगतो कारण दोन्ही मिक्स होण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे तुम्ही नॉर्मल कोर्स मध्ये जे काही पैसे जमा होतील त्याच्या 85% खर्च करणार, प्रॉब्लेम नाही. पण पूर्वी जे जमा झालेले तुमचे पैसे आहेत ते तुम्ही बँकेत साठवून ठेवले आणि आता आज वेळ अशी आली आहे की तुम्हाला काही खर्च करायचा आहे आणि त्याच्यातले पैसे तुम्ही खर्च करणार आहात जे कॉर्पस मध्ये ऑलरेडी जमा आहे. तर कॉर्पस मधले जे काही पैसे आहेत ते जर तुम्ही खर्च केले तर 85% रक्कम वजावाटीसाठी धरली जाईल का नाही हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला इथं अंतरित उत्तर आपल्याला द्यायचं आहे. तर महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, जर अशी रक्कम जर तुम्ही खर्च केली
तर ती 85% रकमेच्या खर्चासाठी वजावटीसाठी विचारात घेतली जात नाही. हा महत्वाचा मुद्दा. नॉर्मल कोर्स मधलं डोनेशन असेल 85% अलाउड आहे, पण कॉर्पस मधली जर रक्कम तुम्ही जर खर्च केली तर ती अलाउड नाहीये. मग तुम्ही म्हणाल की ऑलरेडी आम्ही असे पैसे केले, तर तुम्ही सरकारचं म्हणणं असं आहे की कॉर्पस ही तुमच्या स्टॅबिलिटीसाठी ठेवलेली आहे. ज्या वेळेला पुन्हा तुमची स्टॅबिलिटी तुम्ही रिस्टोर कराल त्यावेळेला आम्ही तुम्हाला ते डिडक्शन देऊ. याचा अर्थ काय की जर समजा तुमच्याकडे 1 कोटीचा समजा कॉर्पस आहे, त्याच्यातले तुम्ही 15 लाख रुपये खर्च करताय, ज्या वेळेला 15 लाख तुम्ही खर्च कराल ऍप्लिकेशन 85% अलाउ होणार नाही. पण ज्या वेळेला तुमच्या पुढल्या वर्षामध्ये किंवा त्याच्या पुढल्या वर्षामध्ये पैसे जमा होतील तुमच्याकडे आणि ते पैसे तुम्ही कॉर्पस मध्ये पुन्हा टाका, तर ज्या वेळेला पुन्हा 15 लाख रुपये पुन्हा तुम्ही रिप्लेनिश कराल किंवा पुन्हा त्या कॉर्पस फंडामध्ये टाकाल, त्यावेळेला हे पैसे ऍप्लिकेशन म्हणून शिकतात. त्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा मला या निमित्तानं अधोरेखित करायचा आहे की हा जो काही 85%चा मुद्दा आहे हा कॉर्पस फंडासाठी लागू होतो. पण ज्या वेळेला तुम्ही पुन्हा रिफंड करा, रिप्लेनिश करा, त्यावेळेला तो आला. या संदर्भात चालू वर्षी एक महत्वाचा बदल करण्यात आला आणि त्या बदलात सांगितलंय की तुम्ही परत करू म्हटलं त्याचं चालणार नाही. टाइम बाउंड लिमिट असली पाहिजे आणि ही जी काही परत करण्याची रक्कम आहे ती फक्त डोनेशन जेव्हा ऍप्लिकेशन केला त्या तारखेपासून 5 वर्षाच्या आत व्हायला पाहिजे. जर 5 वर्षाच्या आत जर ती झाली नाही तर 6व्या वर्षात ती काही अलाव म्हणून केली जाणार नाही. चालू वर्षीचा बदल. इतक्या वर्ष काय होतं, कधी भरा, 10 वर्षांनी भरलं तरी चालेल, 25 वर्षांनी भरलं तरी चालेल, आम्ही भरू, तेव्हा भरू, आता नाही भरू. पण जेव्हा भरू तेव्हा अलाव होतो. पण आता 5 वर्षाचा कालावधी आहे आणि 5 वर्षाचा कालावधी असेल तर त्या 5 वर्षाच्या नंतर तुम्हाला ते 85% रक्कम अलाव केली जाणार नाही. आता काही लोक काय म्हणतात रिक्रुटमेंट 5 वर्ष, रिक्रुटमेंट 5 वर्षाच्या कालावधीमध्येच व्हायला. काही लोक आता काय करतायत की बाबा आम्हाला बिल्डिंग बांधायची आहे, आमच्याकडे 1 कोटी रुपये, आम्हाला 2 कोटीची बिल्डिंग बांधायची, आम्ही 1 कोटी रुपयाचं कर्ज काढू आणि 1 कोटी रुपयाची बिल्डिंग घेतो. 2 कोटीचं जमा, 2 कोटीचा खर्च, 100% 85% अलाव केलंय. काही रक्कम जास्त झाली तर त्याच्यावर फार सुप्रीम कोर्टापर्यंत मॅटर केलं आणि शेवटी निर्णय असा फायनल आला की आम्ही तुम्हाला काय सांगतोय, जे उत्पन्न मिळेल त्या उत्पन्नातील 85% खर्च करा. कर्ज घेणं हे उत्पन्न नाही, कर्ज घेणं हे उत्पन्न नाही. त्यामुळे ज्या कर्जाच्या याच्यातनं 85% खर्च केला तो आम्ही मान्य करणार. मग शेवटी मागच्या 2022च्या अगोदरची जी पोझिशन होती की तुम्ही कर्ज परत केलं तर ते ऍप्लिकेशन धरलं जाईल. पण आता परत ते पण मुद्दा त्याच्यात टाकलाय किंवा तुम्ही कर्ज परत केलं तर आम्ही विचार करू, पण ते पण अगेन 5 वर्षाच्या कालावधीमध्ये. ज्यांनी मोठ्या रकमा घेतल्या, 20 वर्षाचा 25 वर्षाचा करार केलाय किंवा 10 कोटी रुपये 10 वर्षात परत करू, त्यांच्यासाठी हा काही सोल्युशन जे आहे ते काही योग्य ठरेल असं मला तरी काही वाटत नाही. आणि त्यामुळं प्रत्यक्षात कर्ज परत करणं आता हे डिफिकल्ट जॉब झाली आहे, त्याचं ऍप्लिकेशन मिळणं आता महादुरापास्त झालेला आहे. असं एकंदर संयुक्तीकरण प्रेझेंट करण्याच्या गोष्टी आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. कॉर्पस मध्ये पैसे ट्रान्सफर केले 85% अलाव होत नाही, पण ज्या वेळेला तुम्ही कॉर्पस मध्ये परत पैसे घालाल, रिप्लेनिश कराल तर ते अलाव. कर्जाचंही तसंच आहे, ज्या वेळेला तुम्ही कर्ज काढाल आणि खर्च कराल तो खर्च मान्य केला जात नाही. पण ज्या वेळेला तुम्ही कर्ज परत कराल आणि ते कर्ज 5 वर्षाच्या कालावधीमध्ये परत कराल तेवढंच कर्ज फक्त ऍप्लिकेशन 85% साठी विचारात घेतलं जाईल. किती वेळ चहा बनवण्यासाठी आमच्या थांबताय की कंटिन्यू करूया? धन्यवाद. नमस्कार. चहा पिल्यानंतर जरा ताजेतवानं होऊन नवीन स्लाइड्स पुन्हा आपण बघूया, पण टॉपिक तर सहमत आहे, तोच आहे. जसं तुम्हाला सांगितलं की कॉर्पस फंडामधनं जर पैसे दिले तर ते मान्य केले जात नाही. तोच मुद्दा उदाहरणासह तिथं मी विशद केलाय. एका ट्रस्टने त्याच्या कॉर्पसमधनं, त्याचा कॉर्पस होता 20 लाख रुपयाचा आणि त्यांनी 5 लाख रुपये दुसऱ्या ट्रस्टला त्यांनी देणगी म्हणून दिली. तर त्याची कॉर्पसमधनं जर देणगी असेल तर ती ऍप्लिकेशन मानली जात नाही. त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचं
वजाबाकीला तिथे मिळणार नाही. पण जर समजा त्यांनी ऐच्छिक देणगी दिली तर त्यामध्ये त्याला 15% वजा होऊन 75,000 रुपयाची तिथं त्याला काय होईल, कपात होईल आणि बाकीची रक्कम त्यामध्ये ऍप्लिकेशन म्हणून घेतली जाईल. पुढे हे ऑलरेडी मी आता आपण चर्चा केली आहे की कॉर्पसमधनं देणगी आणि कर्ज जे आता आपण बोललो की ऍप्लिकेशन ऑफ मनी आणि या संदर्भातली जे आहे ज्या वर्षात परत करू त्याच वर्षात ते विचारात घेतली जाईल. पुढे सर ऐच्छिक देणगी म्हणजे एटीजीच्या अंतर्गत का? हे पण कॉर्पसचं पण पाहिलं. शेवटचं फक्त वाक्य होतं. शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे की विनियोग करायची रक्कम असावी, उत्पन्न आणि कर्ज नाही. कारण कर्ज हे उत्पन्न नाही, तर जुने कर्ज देण्यासाठी घेतलेले नवीन कर्ज विनियोग म्हणून समजलं जातं. आता एखाद्याकडे ऑलरेडी कर्ज आहे 10 कोटी रुपयाचं आणि ते 10 कोटी रुपयाचं कर्ज परत करण्यासाठी, बिकॉज आपल्या याच्यात तरतूद काय आहे, तरतूद अशी आहे की जर तुम्ही कर्ज परतफेड करण्यासाठी जर तुम्ही पैसे दिले तर ते ऍप्लिकेशन म्हणून धरलं जातं. आता इथे शक्कल काय लढवली आहे की जुनं कर्ज देण्यासाठी पुन्हा नवीन कर्ज काढलंय आणि ते कर्ज देण्यासाठी जुनं कर्ज दिलं तर ते ऍप्लिकेशन म्हणून धरलं जाईल काय, तर उत्तर नाही आहे. आणि तो महत्वाचा मुद्दा इथं शेवटच्या वाक्यामध्ये मी ते स्पेसिफाय केलं. आता या नवीन अटी त्यांनी काही सांगितल्या आहेत, त्या अटी आपण थोडक्यात बघूया. पहिली अट अशी आहे की जो काही आपण ऍप्लिकेशन म्हणजे विनियोग करणार आहोत तो कॉर्पसच्या मधनं देणगी असता कामा नये. हा पहिला मुद्दा आपण ऑलरेडी चर्चा केला आहे. दुसरा मुद्दा, समजा जर तुम्ही काही खर्चाच्या स्वरूपात समजा जर रक्कम देणार असाल किंवा एक ठराविक रक्कम समजा फी म्हणून तुम्ही कोणाला देत असाल तर त्यामध्ये TDS तुम्ही कापून घेणं फार काळाची गरज आहे. जर TDS तुम्ही कापला नाही तर ते पैसे ऍप्लिकेशन म्हणून धरले जात नाही. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे समजा एका वर्षभराच्या कालावधीमध्ये एका दिवसाच्या कालावधीमध्ये 10,000 रुपयापेक्षा जर रक्कम तुम्ही देणार असाल तर ती रोख रक्कम देऊन चालत नाही, त्याला अकाउंट पे चेक लागतो. आणि अशा वेळेला तुम्ही जर 10,000 पेक्षा जास्त रक्कम रोख स्वरूपामध्ये दिली तर ती मान्य केली जात नाही. नंतर कॅरी फॉरवर्ड आणि जादा विनियोग सेटअप करण्याची परवानगी नाही. उदाहरणार्थ पुढचा मुद्दा घ्या, पुढच्या स्लाइडमध्ये असा होता. पुढचा मुद्दा आहे तो, ज्या वर्षी प्रत्यक्षात पैसे दिले जातात त्याच वर्षात विनियोग करण्याची गरज आहे. म्हणजे समजा 24-25 मध्ये जर तुम्हाला उत्पन्न मिळालं तर 24-25 मध्येच खर्च करण्याची तुम्हाला अनुमती आहे. विनियोगामुळे संदर्भित कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे फायदा होऊ नये. ट्रस्ट किंवा संस्थेच्या अशा व्यक्तीला कोणाला लाभ होऊ नये, कोणत्या तरी ट्रस्टीला फायदा होऊ नये अशी अपेक्षा. 11(1)(c) नुसार बोर्डाच्या मंजुरीशिवाय विनियोग भारतात असावा. म्हणजे जो तुम्ही ऍप्लिकेशन करणार आहात, जो काही खर्च तुम्ही करताय हा खर्च फक्त भारतामध्ये व्हायला पाहिजे. जर समजा हा खर्च भारताबाहेर गेला तर तो ऍप्लिकेशन मनी म्हणून धरला जात नाही. पुढे आपण बाहेर देशासाठी म्हणजे मग आपले पैसे कसे पण आता मला बाहेर देशात मीटिंगला जायचे तर मग तू इंडियात करतो, इंडियात कर तो ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स. आता हा एक महत्वाचा मुद्दा मी जो तुम्हाला मग सांगितला होता की तुम्हाला 10 लाख रुपये मिळाले, तुम्ही खर्च किती करणं अपेक्षित होतं 8.5 लाख, पण तुम्ही खर्च केला 10च्या 10 लाख रुपये खर्च करून टाका. त्यामुळे 1.5 लाख रुपये खर्च जास्त झाला. हा 1.5 लाख रुपये जो जास्त खर्च झाला हा आपल्याला कॅरी फॉरवर्ड करून पुढल्या वर्षी कमी खर्च करता येईल का असा इश्यू आहे. म्हणजे वाजवीपेक्षा जास्त खर्च जर झाला असेल एखाद्या वर्षामध्ये तर झालेला वाजवीपेक्षा जो जास्त खर्च आहे हा तुम्हाला कॅरी फॉरवर्ड करता येऊ शकतो का. म्हणजे पुढल्या वर्षात तुम्हाला 1 लाख रुपये मिळाले, तुम्ही काहीच खर्च केले तर हा 1.5 लाख रुपये जो जास्त केलाय हा पुढल्या वर्षात सेटअप करता येईल का असा त्याच्यामध्ये मुद्दा आहे. आता विविध हायकोर्टाने म्हणजे जे सर्वोच्च न्यायालय आपण म्हणत नाही, हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालय, जवळजवळ 22-21 उच्च न्यायालयाने सांगितलं की हे म्हणतात ते बरोबर आहे, खर्च होतो महत्वाचा मुद्दा आहे, तुम्ही हा खर्च अलाव करा. सुप्रीम कोर्टाने सांगितलं जी केसचं नाव दिलंय सुब्रतो एज्युकेशन सोसायटीमध्ये आणि ते किती साली सांगितलं 2018. हे जे उच्च न्यायालय म्हणतात अगदी बरोबर आहे, या पद्धतीने जरी खर्च जास्त झाला तर तो मान्य करा. सरकारला प्रश्न पडला एवढं सगळ्यांचं ऐकायचं, याच्या कायद्यात बदलून टाका.
आणि त्याप्रमाणे त्यांनी कायदा बदलला आणि त्याच्यात स्पष्टपणे सांगण्यात आलं की एखाद्या वर्षी जर जास्त खर्च झाला तर तो कॅरी फॉरवर्ड करता येणार नाही. आणि त्या बदलाच्या नुसार हा मुद्दा जो आहे शासनाने कायद्यात दुरुस्ती करून सदर निर्णय निष्क्रिय केला. आता चालू वर्षी दादा केलेला विनियोग पुढील वर्षाच्या विनियोगात विचारात घेतला जात नाही. त्यामुळे प्रत्यक्षात उच्च न्यायालय काय म्हणतंय, सुप्रीम किंवा सर्वोच्च न्यायालय काय म्हणतंय, किती केसेस मध्ये निर्णय झालाय 2021-18च्या अगोदरचे जे केसेस आहेत त्यामध्ये तो मान्य झाला, पण आता तो इथून पुढे मान्य होणार नाही. पुढचं काय सांगा. पण उत्पन्न 1 किंवा 5 वर्षामध्ये खर्च करता येईल, पण विनियोग नाही पुढे विनियोग नाही करता येणार. आता हा एक नवीन कलम यामध्ये 115 TD अंतर्गत समाविष्ट करण्यात आलाय आणि जे कोणी 85% खर्च करून किंवा जास्त करून कमी जास्त करून जे काही प्रॉब्लेम्स निर्माण करतात किंवा जे काही अटी सँक्शन करताना किंवा मान्यता देताना दिल्या आहेत त्या अटीचा मान्य केल्या नाही तर त्यामध्ये एक्झिट टॅक्स लावायची नवीन संकल्पना गेल्या 2 वर्षामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आली आहे ट्रस्टसाठी. आता यामध्ये काय होणार आहे की उदाहरणार्थ तुम्ही ट्रस्ट आहात किंवा संस्था असाल आणि तुम्ही मर्जर अशा याच्यात केलाय की ज्या संस्थेच्या संदर्भात ऑब्जेक्टिव्ह जुळत नाहीत, काहीच जुळत नाही, माणसंही जुळत नाहीत, म्हणजे कावळे चिमण्यांच्या बरोबर जायला लागले असं म्हणायला काही हरकत नाही. कावळ्यांनी कावळ्यामध्ये राहावं, चिमण्याने चिमण्यामध्ये राहावं, पण चिमणे समजा जर गरुडामध्ये जाऊन बसायला लागले तर ते मान्य नाही. असा तो पहिला मुद्दा आहे की सिमिलर ऑब्जेक्ट असतील तर तुम्ही मर्ज व्हा, जर डिसिमिलर ऑब्जेक्ट असतील तर तुम्हाला मर्ज होण्याची परवानगी नाही. आणि असं जर तुम्ही केलं तर तो एक्झिट टॅक्सच्या दृष्टीने करपात्र राहील. आता मान्य केलेली नोंदणी रद्द झाली, म्हणजे काही कारण झाले असतील, त्याचे कारण काही असू शकतात. उद्दिष्ट सुधारित केली असतील, नवीन नोंदणीसाठी अर्ज केला नसेल किंवा नोंदणीसाठी अर्ज केला पण तो रिजेक्ट झाला, या 4ही केसेसमध्ये एक्झिट टॅक्स तुम्हाला लागू शकतो. अजून काही तशी इनिशिएट ऍक्शन प्राप्तिकर विभागाने केलेली नाहीये, पण अजून 1 वर्ष 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ही ऍक्शन ऑलरेडी सुरू होणार आहे. आणि ज्या ट्रस्टने पूर्वी रजिस्ट्रेशन केलं पण याच्यात नोंदणीकरण केलं नाहीये अशांच्या बाबतीत हा सगळा प्रॉब्लेम सुरू होणार. भिन्न उद्दिष्ट मी आता तुम्हाला सांगितलंय. नंतर विघटनानंतर म्हणजे जेव्हा एखादा ट्रस्ट डिझॉल्व्ह केला जातो आणि डिझॉल्व्ह केल्यानंतर काय होतंय 12 महिन्याच्या आत त्याचं वितरण करायला लागतं. सगळे ऍसेट जे आहेत त्या जर झाल्या नाही तर एक्झिट टॅक्स लागेल. आता एक्झिट टॅक्स आहे किती, तुमच्या जेवढी तुमची मालमत्ता असेल त्या मालमत्तेच्या 34.944% एवढा टॅक्स तुम्हाला ताबडतोब भरायला लागेल. आता हा जो टॅक्स आहे प्राप्तिकर विभाग काय म्हणतं, तुम्ही आतापर्यंत जेवढे ऍसेट जमवले ते ऍसेट आमच्या एक्झम्पशन घेऊनच जमवले, कारण आम्ही 15% तुम्हाला प्रत्येक वेळेला माफी देतो. तर ती जी काही ऍसेट तुमची जी जमा झाली आहे ती सगळं आमच्यामुळे झाली. आता हे जर तुम्ही नॉर्मल कोर्समध्ये जर केलं असतं तर तुम्ही टॅक्स भरला असता. आता तुम्ही बंद करून टाकताय, मग जेवढी तुमची मालमत्ता आहे त्या मालमत्तेच्या 34.944% तुम्ही कर भरा आणि तो भरल्यानंतर बाकीचे पैसे कोणाला वाटायचे नाही वाटायचे तुमचे तुम्ही ठरवा, असं त्याच्यातला भाग. पुढचा आता एक नवीन रिटर्न तुम्हाला माहिती आहे, अपडेटेड रिटर्न आहे. थोडंसं मी फास्ट जातोय. अपडेटेड रिटर्न ट्रस्टला भरता येतं का नाही असा मुद्दा आहे, कारण तुम्हाला कल्पना आहे की 2 प्रकार या अपडेटेड रिटर्नच्या संदर्भात आहे. अपडेटेड रिटर्न हे असं रिटर्न आहे की प्रत्यक्षात कालावधी संपल्यानंतर तुम्हाला ते काय करता येतं, रिटर्न भरता येतं. म्हणजे आता समजा तुमची तारीख 31 जुलै आहे, 31 जुलै नंतर 4-5 महिन्याचा कालावधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. 31 डिसेंबर पर्यंत तुम्ही दंड भरून तुम्हाला ते रिटर्न भरता येतं. शुल्क मिळेल, दंड नाही, शुल्क भरून रिटर्न भरता येतं. त्याच्यानंतर 1 वर्षाच्या कालावधीसाठी जो टॅक्स आहे तो अधिक 25% दंड, त्याला अपडेटेड रिटर्न म्हणतात. आणि वर्ष संपल्यानंतर किंवा 31 डिसेंबर झाल्यानंतर पुढल्या 2 वर्षामध्ये 50% दंड आणि तुमचा इन्कम टॅक्स एवढं भरून तुम्हाला रिटर्न भरता येतं. असं रिटर्न तुम्हाला ट्रस्टच्या बाबतीत भरता येतं का, असा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. तर याच्यात त्यांनी असंच सांगितलंय की 139.8 खाली विद्यार्थ रिटर्न 12(1)(BA खाली नमूद केलेली अट पूर्ण करणार नाही, परिणामी कोणत्याही सुटेचा किंवा कोणत्याही सवलतीचा त्यांना फायदा होणार नाही. मग थोडक्यात सांगायचं झालं
तर 139(4) अंतर्गत जर परवानगी असेल तरच फक्त त्यांना रिटर्न भरता येईल 31 डिसेंबर पर्यंत. त्याच्या पुढे त्यांना रिटर्न भरता येणार नाही. थोडक्यात अपडेटेड रिटर्न यांना भरता येत नाही असा त्याच्यातला कळीचा मुद्दा आहे. पुढे आता हे दोन नवीन फॉर्म्स आहेत 10B आणि 10BB. त्याच्यावर जास्त विगतवारीने सांगायची गरज नाही आहे कारण हे ऑडिटरने भरायचं. तुम्हाला फक्त त्याची माहिती असणं गरजेचं आहे. आता ते कोणत्या सेक्शन खाली झाले काय झाले 1/4/2023 पासून हा कायदा अस्तित्वात आला आणि पूर्वीचे जे फॉर्म्स आहेत ते फॉर्म मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल केलेला आहे. सर पुढे घ्या. आता याचे दोन निकष महत्वाचे आहेत. पूर्वी कसं होतं की कोणत्या कलमाखाली सदर संस्था किंवा ट्रस्ट रजिस्टर्ड झालाय त्याच्या आधारे फॉर्म 10B किंवा 10BB ठरत होता. म्हणजे समजा ट्रस्ट खाली असेल तर 10B भरायचं, संस्था असेल तर 10BB भरायचं. म्हणजे नोंदणी कोणत्या कलमाखाली झाली आहे त्या कलमाच्या आधारे हा फॉर्म ठरत होता. म्हणजे 11, 12, 13 ट्रस्ट असेल तर 10B फॉर्म लागू होता आणि या व्यतिरिक्त जर काही असेल तर 10BB होता. आता हा निकष टोटली बदलण्यात आला. आता नोंदणीवर ते अवलंबून नाहीये. आता 3 महत्वाचे निकष त्यांनी घालून दिले. पहिला निकष म्हणजे असा की तुमचं उत्पन्न किती. जर तुमच्या रिसीट 5 कोटी रुपयाच्या पेक्षा जास्त असतील, तुमच्या रिसीट 5 कोटी रुपयापेक्षा जास्त असतील तर 10B फॉर्म भरायचा. मग ती संस्था असो नाही तर ट्रस्ट असो. पूर्वी कसं होतं 2 वेगवेगळे फॉर्म दोघांनी भरायचे होते. आता तसं नाहीये. आता निकष उत्पन्नाचा आहे. त्यामुळे 5 कोटी रुपयाच्या वर जर उत्पन्न केलं तर 10B फॉर्म भरायचा आहे. मग तो ट्रस्टी सुद्धा भरला तरी चालेल किंवा संस्थेने भरला 1023C खाली तरी चालू शकेल. तीच गोष्ट दुसरी, जर समजा 5 कोटी नसेल तर अल्टिमेटली 10BB हा महत्वाचा निकष त्यामध्ये ठेवलेला आहे. दुसरा महत्वाचा निकष त्यांनी असा सांगितलाय की एखाद्या संस्थेला जर परदेशी देणगी मिळाली, एखाद्या संस्थेला किंवा ट्रस्टला 1 रुपयाची किंवा 10 रुपयाची जरी देणगी परदेशी मिळाली तर त्यांनी 10B भरायचा नाही, त्यांनी 10B भरायचा, 10BB भरायचा नाही. त्यामुळं दुसरा निकष 10B आहे 5 कोटीच्या वर. दुसरा निकष परदेशी देणगी मिळणे. तिसरा निकष त्यांनी सांगितला आहे की जर समजा तुम्ही विनियोग म्हणजे जे ऍप्लिकेशन ऑफ मनी आहे हे भारताबाहेर केलं, मग 1 रुपयाचं असो, 10 रुपयाचं असो किंवा काही कोटी रुपयाचं असो, ज्या वेळेला ऍप्लिकेशन भारताबाहेर होईल त्यावेळेला तुम्ही दुसरा फॉर्म नाही 10B फॉर्म भरायचा. म्हणजे 3 निकष 10B साठी आता स्पेसिफाय केलेत. 5 कोटीच्या वर उत्पन्न, परदेशातनं देणगी मिळाली असेल किंवा परदेशात जाऊन तुम्ही विनियोग केला असेल, या 3 व्यतिरिक्त जर काही कुठली केस असेल तर ती 10BB खाली जाईल. त्यामुळे या 3 निकषाची तुमची जर सॅटिस्फॅक्शन होत असेल तर तुम्हाला 10B फॉर्म भरावा लागेल. पुढे घ्या सर. हे सांगितलंय आर्थिक वर्षात 5 कोटीपेक्षा जास्त असेल किंवा रुग्णालयाचं असेल 5 कोटीपेक्षा जास्त असेल. पुढे घ्या. पुढे 10B झाला चर्चा करून. आता इथं काही मोठा कल्पना आहे तुम्हाला 10B म्हणजे काय, 10B म्हणजे आता मी जेवढा सुस्पष्ट शब्दामध्ये सांगितलंय की 3 निकष जर सॅटिस्फाय झाले तर 10B, नसेल तर 10BB. इतकं सोपं होतं. पण अनेक ट्रस्टी आणि चार्टर्ड अकाउंटंट लोकांनी त्यांच्या ऑडिटर्सनी मोठ्या गल्लत केल्या आणि मुख्य म्हणजे कायदा नवीन काय आला याची जाण न झाल्यामुळं पूर्वी जर 10B संस्थेच्या संदर्भात गेला, ट्रस्टला 10BB लागला, अशा अनेक मोठ्या गल्लती यामध्ये निर्माण झाल्या. त्यामुळे जवळजवळ 22,000 ट्रस्ट असे सापडले की ज्यामध्ये त्यांनी फॉर्म योग्य पद्धतीने भरला नव्हता. त्यामुळं सरकारने ठरवलं की बाबा आमच्याकडनं चूक झाली, आम्ही तुम्हाला नीट कळवलं नाहीये, त्यामुळे आम्ही ही मुदत वाढवून देतोय आता. आणि त्याप्रमाणे 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत ही मुदत वाढवण्यात आली होती. आणि त्यामध्ये तुम्ही 10B मध्ये असाल तर 10B भरा, 10BB असेल तर 10B भरा. त्या प्रमाणात प्रत्येकाला ऑप्शन देण्यात आला होता की बा तुमचं चुकलं असेल तर चुकू द्या, पण तुम्ही रिवाइज करा आणि नवीन फॉर्म दाखल करा.
आता त्याच्यात पुन्हा आणखीन त्यांनी बदल करून 31 मार्च 2024 पर्यंत ही परत मुदत वाढवली. त्यामुळं ज्यांचे कोणाचे फॉर्म चुकीचे गेले असतील त्यांना 31 मार्च 24 पूर्वी योग्य अहवाल दाखल करण्याची परमिशन देण्यात आली. पुढे आता हा जो मुद्दा आहे कमेन्समेंट ऑफ ऍक्टिव्हिटी, पुढे घ्या सर, मोठा हा, कारण काय हा आर्ग्युमेंटचा भाग आहे. क्रियाकलाप याचा अर्थ कमेन्समेंट ऑफ ऍक्टिव्हिटी, कोणत्या तारखेला कमेन्समेंट ऑफ ऍक्टिव्हिटी झाली असं कायदा धरतो याच्याबद्दल प्राप्तिकर विभागामध्ये किंवा प्राप्तिकर कायद्यामध्ये कुठेही तरतूद नाही. आणि अशी तरतूद नसल्यामुळं इतर कायद्यामध्ये जी काही माहिती आपल्याला दिसते त्या माहितीच्या आधारे आपण आपली ऍक्टिव्हिटी सुरू झाली असं म्हणून. आता उदाहरणार्थ एखादा ट्रस्ट फॉर्म झाला, त्या ट्रस्ट फॉर्म झाल्यानंतर त्यांनी बँक अकाउंट ओपन केलं, ऍक्टिव्हिटी सुरू झाली का? काही लोक म्हणतील हो आम्ही आता ते बँक अकाउंट ओपन करणे आमच्या कार्यक्रमाचा भाग आहे. प्राप्तिकर विभाग म्हणतो आम्हाला माहित नाही. मग इतर कायद्यामध्ये काय सांगताय? एक कायदा सांगतो की बँक अकाउंट ओपन केलं तर ऍक्टिव्हिटी सुरू झाली, पण दुसरा म्हणतो नो नो ही ऍक्टिव्हिटी नाहीये. तुमचं ऑब्जेक्ट काय आहे? ऑब्जेक्ट आहे तुमच्या लोकांना, गरीब लोकांना मदत करणं. गरीब लोक काय, बँक अकाउंट म्हणजे काय, गरीब लोकांना मदत झाली का? आम्हाला मान्य. त्यामुळे दुसरा कायदा काय सांगतो? ही ऍक्टिव्हिटी कमेन्समेंट नाही. त्यामुळे थोडक्यात सांगायचा हेतू हा की 6 लोकांचे 7 मतं ऍक्टिव्हिटी कधी सुरू होती या संदर्भात. त्यामुळे प्रत्यक्षात आपल्याला नक्की यामध्ये कळत नाही की नक्की आपली ऍक्टिव्हिटी कधी सुरू झाली. आपण सकृतदर्शनी पाहू शकतो किंवा आपले ऑब्जेक्ट्स आहेत, त्या ऑब्जेक्ट मध्ये आपण जर काही ऍक्शन घ्यायला सुरुवात केली, पण त्यामध्ये पुन्हा असाही प्रश्न निर्माण होतो तर मला खर्च करायचा असेल तर मला बँक अकाउंटची गरज आहे. बँक अकाउंटच्या तरी तुम्ही कसा खर्च करू शकतो? बँक अकाउंट करणं ही सुद्धा आमच्या दृष्टीने कमेन्समेंट ऑफ ऍक्टिव्हिटी आहे. पण हे सगळे कायदे जे आहेत हे प्राप्तिकर विभागाला मान्य नाही. त्यामुळे त्यांनी एक निविदा तयार केली त्यांच्या संदर्भात किंवा याच्यात काही माहिती असेल तर तुम्ही आम्हाला कळवा, काय कुठल्या पद्धतीने यामध्ये विचार करता येईल. आणि सीबीडीटीने पण सांगितलं पण आमच्याकडे याच्या संदर्भात काही माहिती नाही. आम्ही अनुभवाच्या आधार म्हणजे थोडक्यात कंपाऊंडर टाईप ऍक्टिव्हिटी जी आहे ती आम्ही याच्यामध्ये किंवा अनुभवाच्या आधारे फक्त करू. तुम्हाला माहिती आहे डॉक्टर आणि कंपाऊंडर मधला फरक तुम्हाला कल्पना आहे. डॉक्टरकडे ओरिजिनल नॉलेज आहे, कंपाऊंडरकडे साचलेलं नॉलेज. तर त्या दृष्टीने अनुभवाच्या आधारे चाललेलं जे शास्त्र आहे ते आम्ही पुढे चालू ठेवू असं त्यांच्या ह्याच्यातलं त्यांचं म्हणणं आहे. आता प्रत्यक्षात अशी परिस्थिती आहे की कायद्यामध्ये कुठली स्पष्ट तरतूद नसल्यामुळं आपण कोणत्याही कायद्याचा आधार घेऊन जरी सांगितली ऍक्टिव्हिटी सुरू झाली तरी प्राप्तिकर विभाग म्हणतो आम्हाला मान. त्यामुळे हा मुद्दा इथून पुढे जी डिमांड आता अनेक चॅरिटेबल इन्स्टिट्यूशननी केली की ह्या कायद्यामध्ये घाला, नक्की काय घ्यायचं आम्हालाही कळत नाही. आम्ही कुठं प्रत्येक वेळेला कोणत्या कायद्यामध्ये जाऊन तपासू की ऍक्टिव्हिटी आहे का नाही, आमच्या दृष्टीने झाले आम्ही मान्य करू. तर त्यामध्ये पुढचं काय सर की त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की क्रियाकलाप म्हणजे काय, काय केलं पाहिजे, शेवटचं वाक्य याबद्दल स्पष्ट मार्गदर्शक तत्वे प्रदान केली पाहिजे. त्यामुळे आम्हाला नक्की माहित नाहीये की बा क्रियाकलाप म्हणजे ऍक्टिव्हिटी म्हणजे नक्की काय. पुढचं काय सर 13-9 माहिती जी आहे ती परिणामी स्वरूपाची आहे ती आपण 10 नंबर फॉर्म मध्ये घेतली आहे. पुढे 13 नंबर मध्ये जायला नको आपण. पुढे 13 नंबर फॉर्म 10 आपण चर्चा केली आहे, तो आता इथं आला. आपण जो मगा चर्चेला घेतला तो फॉर्म इथं आला आहे. पुढे घ्या. सुधारित फायलिंग शेड्यूल झाले, आपण चर्चा केली आहे. फॉर्म पुढे जाऊ शकतो. ऑडिट टॅक्स ऑडिटची काही गरज नाही. मागे घ्या, एक मागे घ्या. आता याच्या संदर्भात 2 महत्वाच्या केसेस आपल्याला या संदर्भात चर्चा करायच्या आहेत. जरा पुढे घ्या सर, बघू आपण केस आहे टॅक्स ऑडिटच्या संदर्भात. पुढे जाऊ. हा महत्वाचा बदल आहे, हा बदल चर्चा करतो. आता जो काही मी बदल तुम्हाला सांगतोय हा चॅरिटेबल ट्रस्ट